आयुष्यात ऊन असतं पण तुम्ही कधी होरपळत नाही. याला कारण म्हणजे तुमच्या आयुष्यात असलेली सावलीसारखी माणसं. माझ्या आयुष्यात काही माणसे सावलीसारखी आहेत. त्यातलंच एक नाव आप्पा ठाकूर. आज आम्ही आलो आहोत आप्पा ठाकूर यांच्या घरी. आप्पांचं हे सुंदर घर आणि त्याभोवती असलेला हा सुंदर निसर्ग. आप्पांच्या घरी गेल्यानंतर थोड्याशा गप्पाटप्पा झाल्या. त्यानंतर माझ्या कामाबद्दल आप्पांनी चौकशी केली आणि मी करत असलेलं काम ऐकून भरभरून कौतुक केलं. त्यानंतर आप्पांच्या घराभोवती असलेला परिसर पाहण्यास आम्ही सुरुवात केली. आप्पांच्या घराच्या समोर असलेलं हे सुंदर आंब्याचं झाड, अशी अनेक आंब्याची झाडे आता मोठी झाली आहेत. हे सुंदर अंगण. आप्पा आम्हाला मोठ्या कौतुकाने घराभोवतालचा परिसर दाखवत होते. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आंब्याची झाडे मोठी झाली आहेत. खूप कष्टाने त्यांनी हे वाढवलं आहे. घराभोवतालचा सगळा परिसर आप्पा मला फिरून दाखवत होते. अंगणात असलेली सगळी झाडे बघून मन प्रसन्न झालं होतं. अशी माणसासारखी झाडे आणि झाडांसारखी माणसे प्रत्येकाच्या आयुष्यात हवीत. मी भाग्यवान आहे, कारण झाडांसारखी माणसे माझ्या आयुष्यात आहेत, म्हणून मी कधी होरपळले नाही. आप्पांचा आणि माझा तसा जुना परिचय आहे. बरेच वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतो. आप्पा मला मुलीसारखं मानतात आणि मला देखील माझे वडील सोबत असल्याचा भास आप्पा जेव्हा जेव्हा सोबत असतात तेव्हा होतो. आयुष्याचे अनुभव देताना परमेश्वर आपल्या आयुष्याशी अशी अनेक माणसं जोडत असतो, जी माणसे खडतर प्रवासात आपल्याला मदत करतात. त्यांचं फक्त लढ म्हणणं आपल्यासाठी पुरेसं असतं. तेच बळ असतं पुढे चालण्यासाठी, पुढील प्रवास करण्यासाठी. असे अनेक माणसं माझ्या आयुष्यात आली. यापुढेही अशा अनेक माणसांना मी भेटवणार आहे, जी या खडतर प्रवासात माझ्यासोबत होती. माणसेच माझी संपत्ती आहे. ही माणसेच आयुष्याची कमाई आहे. आप्पांचा निरोप आणि आशीर्वाद घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. माझ्या प्रवासात अशा भेटीगाठी मला समृद्ध करतात आणि पुढे चालण्याचं बळ देतात. मी निघाले आहे प्रवासाला. हा माझ्या आयुष्याचा प्रवास आहे.